दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। भाजप नेत्यांना जयंत पाटील यांच्या नावाची कावीळ, बँकेवर प्रशासक आणून नोकर भरतीत हस्तक्षेपाचा डाव, मानसिंगराव नाईक। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 पदांच्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा तसेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला नियमबाह्य पद्धतीने 250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी फेटाळून लावला आहे। बँकेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असे आवाहन करताना बँकेवर प्रशासक आणून नोकर भरतीत हस्तक्षेप करण्याचा काही जणांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला। पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, जिल्हा बँकेचा NPA 0% आहे। अशा सक्षम बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यामागे काहींचे वेगळे हेतू आहेत। भाजपच्या काही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नावाची कावीळ झाली असून त्यांच्या प्रत्येक कामावर टीका करण्याची सवय लागली आहे। जयंत पाटील यांचा बँकेच्या दैनंदिन कारभारात कोणताही हस्तक्षेप नसून ते केवळ मार्गदर्शन करतात असं स्पष्ट करताना नाईक यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाचे समर्थन केलं। कारखान्याची सुमारे 1000 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्या आधारे 250 कोटी रुपयांचे कर्ज नियमानुसार मंजूर करण्यात आलं आहे असं ते म्हणाले। कर्जमाफीच्या आरोपांवर उत्तर देताना नाईक म्हणाले, जिल्हा बँकेने कोणत्याही कर्जदाराचे 1 रुपयाचेही कर्ज माफ केलेलं नाही। राज्य शासनाच्या वन टाइम सेटलमेंट योजनेनुसार व्याजात सवलत देऊन कर्ज वसुली करण्यात आली आहे। त्यामुळेच बँकेचा NPA 0% आहे। यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना थेट आवाहन दिले, आम्ही 1 रुपयाचेही कर्ज माफ केल्याचे त्यांनी सिद्ध केलं तर आम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा देईन, अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं नाईक यांनी ठामपणे सांगितलं। तसेच ST सहकारी बँकेच्या कारभारात हस्तक्षेप झाल्यानंतर त्या बँकेची काय अवस्था झाली याचाही इतिहास पाहावा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली। खरं तर जयंत पाटील साहेबांनी बँकेच्या रेग्युलर कामकाजामध्ये, संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये, कर्ज वाटपामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही। कधी जयंत पाटलांनी आम्हाला असं करा, असं करू नका हे कधीही सांगितलं नाही। काही ज्या विधायक सूचना असतील, विधायक सूचनाच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही करा, ह्या दृष्टिकोनातून आपण प्रामुख्याने आम्ही निर्णय घेतो आहे। जयंतराव पाटील साहेबांचा बँकेच्या कोणत्याही कामकाजाशी अजिबात काही संपर्क नसतो, संबंध नसतो। ते फक्त आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याचा विषय काढला। खरं तर वसंतदादा साखर कारखाना हा जिल्ह्यातला महत्त्वाचा साखर कारखाना। त्या कारखान्यावर आज 1 रुपयाचं कर्ज नव्हतं। आम्ही त्यांचं व्हॅल्युएशन करून घेतलं, 1000 कोटीची त्यांची प्रॉपर्टी आहे। आम्ही सहकार कारखानदारीला कर्ज देताना आमचे निकष काय आहेत? तुम्हाला जर 100 कोटी कर्ज पाहिजे असेल तर 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही घ्यायची, आणि प्रायव्हेटला कर्ज पाहिजे असेल तर 100 कोटी पाहिजे असेल तर तुम्हाला 200 कोटीची प्रॉपर्टी द्यायची, मग तुम्हाला 100 कोटीचं कर्ज। वसंतदादा कारखान्याची प्रॉपर्टी आम्ही व्हॅल्युएशन केलं 1000 कोटी आहे, आणि आम्ही ह्याला दिलेत किती? 250 कोटी।